लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्पिता ही सखी आणि कान्हा यांच्यामधला अबोला संपवणार, गैरसमज दूर करणार आणि पुन्हा आपल्या मुलाला व सुनेला एकत्र आणणार आणि सखीला सून असल्याचा मानसुद्धा देणार। आता नेमकं काय कसं घडतं या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। तर आता इकडे गौतम काकाने सखीला समजावून सांगितले, सखी हे बघ, जर तुला कान्हाबरोबर रिलेशन ठेवायचं नसेल तर इज इट युअर चॉईस, पण तू ह्या वस्तू फेकून वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नकोस। सखी बाळा, हे पूर्णपणे चुकीचं आहे, चुकीचं। जर तुला कान्हाबरोबर राहायचं नाही आहे तर त्याला हे जाऊन सांग, त्याच्या ह्या वस्तू त्याला दे। पळ काढण्यापेक्षा कायमचं सोल्युशन शोध। त्याबरोबर मग सखीला गौतम काकाचं म्हणणं पटतं। सखी ठरवते की मी आता हे कपडे वगैरे फेकून नाही देणार, तर मी कान्हाकडे जाऊन त्याला ह्या वस्तू कायमच्या सुपूर्द करणार आहे आणि त्याला सांगणार आहे की मला तुझ्याबरोबर कुठलंही नातेसंबंध काही ठेवायचं नाही आहे। मग आता सखी तिकडनं कान्हाच्या घरी येते। आता ती कान्हाच्या इथे येते तेव्हा तिथे सर्वत्र संपूर्ण अंधार असतो, सखीला काही दिसत नसतं आणि त्याचवेळी आता पटकन चुकून सखीचा पाय कान्हाने जे गुलाबाचं रोपटं लावलेलं असतं त्या रोपट्याला लागतो आणि आता ती कुंडी फुटते। त्याबरोबर आता त्यातली सगळी माती खाली पडते। लाईट गेलेली असते, अंधार असतो, सखीला काही दिसत नसतं। त्यामुळे सखी आता त्या अंधारातून चालण्याचा काय फुटलं असं म्हणत प्रयत्न करते। चाचपडत ती पुढे जाते आणि आता तिच्या पायाचे ते सगळे ठसे त्या जमिनीवरती उठत येतात घरामध्ये। तोपर्यंत जनरेटर सुरू होतं, लाईट्स येतात। अर्पिता बाहेर येते आणि अर्पिता आता बघते तर काय की जमिनीवर हॉलमध्ये दरवाजातून मातीचे ठसे उमटलेले आहेत पायाचे। अर्पिता विचार करते, कोण असेल ही मुलगी? मुलगीच असेल का? कोण असेल? घरात कोण आलं आहे? अर्पिता आता कोण आलं आहे हे बघू लागते। तर इकडे सखी तोवर घरात येऊन कान्हाच्या नावाने हाका मारते, कान्हा कान्हा कान्हा, कबीर कबीर। त्याबरोबर मग कान्हा खाली येतो। सखी म्हणते, कान्हा कान्हा म्हणून हाका मारल्या तेव्हा हाक नाही दिलीस, कबीर म्हणून हाक मारल्याबरोबर ताबडतोब आलास, शाब्बास। त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी अर्पितासुद्धा येते। अर्पिता म्हणते, कोण आहे ही मुलगी आणि इतक्या रात्री ही आपल्या घरी काय करते कबीर? त्याबरोबर मग आता लगेचच कान्हा तिला सांगतो, आई तुला जिला भेटण्याची इच्छा होती ही तीच तुझी सून आहे। आता सखीला बघून अर्पिताला खूप जास्त आनंद होतो। अर्पिता ताबडतोब आता सखीकडे येते। ती सखीच्या चेहऱ्यावरून अलगद हात फिरवू लागते, सखीला म्हणत असते, अगदी हुबेहूब तेजस्विनीची छाप आहे, खरंच म्हणजे तुला बघितलं आणि मला एका क्षणासाठी तेजस्विनीलाच भेटल्याचं सुख समाधान मिळालं। तुला माहिती आहे, तेजस्विनीचं प्रेम खूप होतं, पण एकदा का ती चिडली ना की तिच्यासारखा रागही कोणाला नव्हता। कान्हाकडनं तुझ्या बाबतीत खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या, तू किती समंजस आहेस, किती समजूतदार आहेस, सगळं माहिती आहे मला। पण आज जेव्हा तू कान्हाला या अशा हाका मारत होतीस ना तेव्हा तुझा रागही पाहिला। तुझा रागसुद्धा तुझ्या आईसारखाच आहे, ती फार कधी चिडायची नाही, पण चिडली ना एकदा तर मग काही कोणाची खैर नाही अशी चिडायची। खरंच तुला बघून अगदी तेजस्विनीला भेटल्याचा भास झाला, तू इथे का थांबलेस, चल माझ्याबरोबर, सखी म्हणत असते। पण ऐका माझं। पण आता अर्पिता म्हणते, नाही मी नाही, तू माझं ऐक, तू पहिल्यांदा घरी आली आहेस ना, चल मी तुला सगळं घर फिरवते आपलं। मग अर्पिता सखीला सगळं घर फिरवू लागते। घर फिरवत असताना ती सखीला तिच्या आणि तेजस्विनीच्या काही जुन्या आठवणी सांगते, त्या दोघी कशा मैत्रिणी झाल्या, मग त्यानंतर देवदत्त आणि राघव कसे मित्र झाले, मग ते दोघं मित्र, दोघी आई मैत्रिणी, मग कबीरची आणि सखीची मैत्री कशी झाली, कबीर आणि सखी कसे एकमेकांबरोबर खेळायचे, कबीर कसा नेहमी सखीच्या घरी जायचा, त्याला सखीबरोबर वेळ घालवायला कसं आवडायचं, सखीलासुद्धा कबीरबरोबर वेळ घालवायला आवडायचं, हे सगळं काही आता सखीला अर्पिता सांगत असते। हे सगळं ऐकून सखी कान्हाकडे बघू लागते, कारण तिला तर ह्या सर्व गोष्टी बिलकुलच आठवत नसतात किंवा तिच्या लक्षातही नसतात। त्यामुळे आता ती कबीरकडे बघत असते। कबीर मात्र शांतपणे त्या जागी फक्त उभा असतो, तो काहीच या गोष्टींवरती रिॲक्ट होत नसतो। आता तो त्यांच्या मागे मागे फिरत असतो। त्यानंतर आता इकडे अर्पिताला माहीत असतं की कबीरमध्ये आणि सखीमध्ये
सध्या थोडे मनमुटाव झालेत. त्यामुळे मग ती आता सखीला तिच्या खोलीत घेऊन येते आणि म्हणते, 1 मिनटं थांब, माझ्याकडे तुला दाखवायला ना एक खूप मोठी गंमत आहे. सखी म्हणते, गंमत? त्यावर अर्पिता म्हणते, हो गंमत, तुमची दोघांची गंमत. सखी म्हणते, आमची गंमत? त्यावर मग अर्पिता म्हणते, हो ग, थांबा मी आलेच. आणि ती पटकन कपाटातनं एक ॲल्बम काढून घेऊन येते. सखीला तो ॲल्बम दाखवत म्हणते, हे बघ, हे तुझे आणि कबीरचे बालपणीचे फोटो. आणि मग आता ती त्या दोघांचे खूप सारे एकत्र असलेले फोटो दाखवते आणि म्हणत असते, कळलं का, इथपासून तुम्ही दोघं एकत्र आहात आणि आत्ता वेगळं होण्याची भाषा करताय. मग आता सखी तिच्याकडे बघू लागते. ती म्हणत असते, मला कबीरने सांगितलं आहे तुमच्यामध्ये वाद झाला आहे म्हणून, पण म्हणून लगेच वेगळं व्हायला हवं असं काही नाही आहे गं बाळा, समजून घे थोडंसं. अगं तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलाय. त्यावेळी आता कान्हा सखीला विचारतो, बेबी सरकार तुम्ही इकडे कशा आलात, तुमचं काही काम? त्यावर मग सखी म्हणते, हो बरी आठवण करून दिलीस, कामासाठीच आले होते इथे. मी तुझे कपडे आणि तुझ्या काही वस्तू का घेऊन आली? तुझ्या वस्तू तुला कायमच्या देऊन टाकायला हव्यात ना. खरं तर त्या सगळ्या फेकूनच द्यायच्या होत्या मला, पण गौतम काका म्हणाला की जर एखादं नातं आपल्याला संपवायचं असेल ना तर त्याचा शेवट करून संपवायचं, हे असं पळ काढून नाही. म्हणून तुझ्या वस्तू तुला परत द्यायला इथे तुझ्या घरापर्यंत आले. असो, त्या बहाण्यानेच तर मला कळलं की तू तुझ्या आईची ओळखसुद्धा माझ्यापासून लपवली होतीस. अनाथ आहेस असं मला सांगितलं होतंस. जाऊ दे, ह्या तुझ्या वस्तू, हे तुझे कपडे, यातलं काहीही माझ्या घरी आता उरलेलं नाही आहे. सगळं तुला तुझ्या घरी आणून दिलं आहे, कबीर किर्लोस्कर, लक्षात ठेव. एवढं बोलून आता सखी ही तिकडनं जायला निघालेली असते. त्यावेळी अर्पिता सखीला म्हणते, थांब सखी. तशी सखी थांबते. अर्पिता सखीचा हात पकडते. सखीला त्या स्पर्शात आपलेपणा जाणवतो. अर्पिता तिला म्हणत असते, ह्या वस्तू का देऊन तू नातं संपवणार आहेस? सखी निरुत्तर असते. कान्हा अर्पिता आणि सखीकडे फक्त बघत असतो. तर अर्पिता म्हणत असते, सखी अगं लग्न झालं आहे तुमचं, नवरा बायको आहात तुम्ही आता. ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरून तुम्ही जर हे असेल संबंध संपवायला निघालात तर कसं चालेल? मला मान्य आहे कान्हा तुझ्या आयुष्यात खोटं बोलून आला. कान्हाने तुझ्याशी खूप खूप खोटं बोललं आहे, पण त्यामागे कारणही तसंच होतं ना, म्हणून तो खोटं बोलला ना तुझ्याशी. कारण माहिती आहे ना तुला, सांगितलं आहे ना याने तुला सगळं. त्यावर सखी काहीच उत्तर देत नाही. ती कान्हाकडे बघते. लगेचच अर्पितासुद्धा कान्हाकडे बघते. कान्हा खाली बघतो. अर्पिताला लगेच कळतं की याचा अर्थ सखीला काही माहीत नाही. मग अर्पिता म्हणते, ठीक आहे, मग आता कान्हाने तुला काही सांगितलेलं नसलं तरी मी तुला सगळं सांगेन, मी नाही ठेवणार तुला कधी अंधारात. आणि मग अर्पिता सखीला सांगू लागते, देवदत्त किर्लोस्कर म्हणजेच माझ्या कबीरचे, कान्हाचे बाबा, यांचा खून तुझ्या मावशीने मनस्विनीने केला. मनस्विनी आणि तेजस्विनी सारख्याच दिसायच्या. त्यामुळे मग इकडे कान्हाला वाटत गेलं की मनस्विनीने नाही तर तेजस्विनीनेच त्याच्या बाबांचा खून केला. कारण मुळात मनस्विनी नावाची कुठली तेजस्विनीला बहीण आहे हे आम्हाला कोणाला माहीतच नव्हतं ना. म्हणून मग कबीर तुझ्या आयुष्यात आला. त्याला त्याच्या बाबांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता, पण कालांतराने त्याला समजलं की तेजस्विनीने नाही तर हे सगळं मनस्विनीने केलं. उलट तेजस्विनीला सुद्धा मनस्विनीने डांबून ठेवलं. मग कान्हाने तेजस्विनीला सुद्धा सोडवून आणलं आणि मनस्विनीचं सूड घ्यायचं ठरवलं. त्यावर सखी म्हणते, पण मनस्विनी मावशीने हे सगळं का केलं? त्याबरोबर मग ती सांगू लागते, मनस्विनीला तेजस्विनीला संपवायचं होतं आणि तेजस्विनीचं रूप घेऊन त्या घरात वावरायचं होतं. पण राघव भाऊजींना तेजस्विनी इतकी आवडायची की त्यांना तेजस्विनीची नस आणि नस माहीत होती. त्यामुळे मनस्विनीला ते काही करणं शक्य झालं नाही. म्हणून तिने राघव भाऊजींनाच दरीत ढकलून त्यांचा खून केला. आणि त्यावेळी राघव भाऊजी यांच्याबरोबरच फोनवर बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी राघव भाऊजींनी सगळं काही यांना सांगून टाकलं. त्यामुळे यांना सगळं माहीत होतं. हे राघव भाऊजींच्या मृत्यूची पोलिसात तक्रार करणार होते. म्हणून मनस्विनीने यांचासुद्धा खून केला तुझ्या आईचा वेश घेऊन. आता हे सगळं कळाल्यानंतर सखीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर आता मग पुन्हा एकदा अर्पिता म्हणते, माझ्या कान्हाने कधीच तुझी फसवणूक नाही केलेली. त्याने कायम तुझा चांगलाच विचार केला आहे सखी. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. माझ्या मुलाला सोडण्याचा विचारही करू नकोस. त्यानंतर सखी म्हणते, मी निघते. त्यावेळी मग तेजस्विनी तिला
अर्पिता तिला थांबवते आणि तिच्या हातामध्ये आता स्वतःच्या हातातली बांगडी काढून घालते. सखी म्हणते, अहो तुम्ही हे काय करताय? त्यावर अर्पिता म्हणते, थांब, मी जे करते ते योग्यच आहे. त्याबरोबर मा म्हणतात, अर्पिता काय करतेस तू हे? त्याबरोबर मग आता हे सगळं बघून मांना खरं तर खूप राग येत असतो. मग अर्पिता म्हणत असते, मा मी तेच करते जे काही वर्षांपूर्वी तुम्ही माझ्याबरोबर केलं होतं. त्यावर आता मा म्हणत असतात, मुळात ह्या मुलीसाठी हे सगळं करण्याची गरज नाही आहे. कळत नाही आहे का तुला अर्पिता? त्याबरोबर अर्पिता म्हणते, मा गरज कशी नाही? गरज तर आहे. अहो आता काहीही असलं तरी ती माझ्या कबीरची बायको आहे आणि माझ्या कबीरच्या बायकोला मी तिचा हक्क द्यायलाच हवा ना, म्हणून मी हे तिला देऊन टाकते. सखी, हे आपले खानदानी पाटले आहेत. जेव्हा मी लग्न करून या घरात आले तेव्हा मांनी मला दिल्या होत्या आणि आज मी तुला देते. कायम जपून आणि सांभाळून ठेव. ह्या घरची सून म्हणून हा तुझा मान आहे, तो स्वीकार, नाकारू नकोस. मग मात्र सखी निरुत्तर होते. त्यानंतर आता ती म्हणते, ठीक आहे जाते मी, आणि आता ती तिकडनं निघत असते. त्यावेळी मग अर्पिता तिला सांगते, अगं जाते नाही, येते म्हणावं. घरची लक्ष्मी आहेस तू, या घरातनं बाहेर जाताना येते म्हण. मग सखी, लक्षात ठेवेन मी, एवढं म्हणून तिकडनं निघते. मग ती विचार करते, खरंच माझं आणि कान्हाचं नातं एवढं चांगलं होतं का? मी खरंच चूक तर करत नाही आहे ना कान्हाला सोडून? मी आमच्या नात्याला एक संधी द्यायला हवी का? मी पुन्हा एकदा सर्व गोष्टींचा फेरविचार करायला हवा आहे का? मी चुकत तर नाही आहे ना? कळत नाही आहे काय करू, पण मन असं सांगतंय कान्हाला एक संधी द्यायला हवी. कारण खरोखर कान्हाने कधीही माझ्याबरोबर काही चुकीचं केलेलं नाही आहे किंवा कधीच त्याने माझा गैरवापरही केलेला नाही आहे. आणि हे जे काही अर्पिता काकूंनी सांगितलं आहे त्यानंतर तर खरंच तो जे वागला आहे त्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्याबरोबर आता सखी या विचारात मग्न होते की कान्हाला संधी द्यायची की नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय.